क्षणाहाची करावा विचार, क्षणोक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारी, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरी चरण संताची दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची. हे त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, कृपा जाणे कथेचा त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं, भृत्यारतिहं प्रणतपाल भवाब्धिपूतं, वंदे महापुरुषते चरणारविंदं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. विठ्ठल 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 विठ्ठल. क्षणोक्षणाहाची करावा विचार, क्षणोक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्तस्थळी भगवत सेवेकरिता निवडलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू संत सम्राट महाराष्ट्र भूषण पंचावतारी संत वैराग्याचे महामेरू ज्ञानेश प्रिय जगद्गुरु श्री तुकोबाराया यांचा चार चरणाचा सर्वतोपरिचित असणारा अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा, तो असा की आज या ठिकाणी या पुनतगाव पवार वस्ती या ठिकाणी आपल्या सर्वांशी परिचित असणारे समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्रीयुत ज्ञानेश्वर गंगाधर पवार उर्फ माऊली यांच्या सुनबाई कैलासवासी सौभाग्यवती द्वारकाबाई साहेबराव पवार यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित करण्यात आली. वास्तविक तसं पाहता हा कार्यक्रम जरी पवार कुटुंबियांच्या वतीने असला आणि मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती द्वारकाबाई साहेबराव पवार, तसं पाहता या मातोश्री
जरी तुम्हाला या कुटुंबातल्या वाटत असल्या तरी मला असं वाटतं या माझ्या आई समानच आहेत. कारण माझी क्लासमेट म्हणजेच माझी वर्गमैत्रीण राहता येथे जे प्रीतीसुधाजी इंग्लिश मीडियम स्कूल आहे, डांगे स्कूलमध्ये आमचे आदरणीय साहेबराव दादा पवार यांची कन्या कल्याणी माझ्यासोबत होती. वास्तविक तसं पाहता 7वी आणि 8वी या 2 वर्षामध्ये राहता स्कूलमध्ये शिकण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला आणि त्यावेळेस आमची ओळख झाली. मला कल्पनासुद्धा नव्हती या कार्यक्रमाची की आपल्याच वर्गमैत्रिणीच्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण कीर्तनासाठी जातोय. वास्तविक पाहता या पुणत गावशी आमचा फार जुना संबंध आहे. जुना संबंध म्हणजे तुम्ही म्हणाल कुणाच्या माध्यमातून आणि कुणामुळे, तर आमचं श्रद्धास्थान आणि आमचे खूप जुने परमार्थिक परमस्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण विवेकानंदजी महाराज गिरी आदरणीय महाराजांच्या माध्यमातून आज मला इथे येण्याचा योग आला. खूप आमचे जुने पारमार्थिक ऋणानुबंध आहेत. म्हणजे माझ्या अंदाजे मी 5वीला असेल तेव्हापासून माझे बाबा महाराष्ट्रातले एक चांगले कीर्तनकार आहेत. विशेष म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतले जुने विद्यार्थी आहेत आमचे वडील. आणि बाबा संस्थेमध्ये असल्यामुळे आळंदीत माझंही बालपण गेलं. स्वतःचा मोठेपणा म्हणून नाही, थोडी पार्श्वभूमी तुम्हाला कळावी की मी पुणतगावमध्ये कसे आले. आणि हा कार्यक्रम वास्तविक पाहता महाराजांच्या माध्यमातून बाबांच्या माध्यमातून माझ्याकडे आला. मी एवढी मोठी नाही आहे, एवढी विद्वानही नाही आहे, तुमच्या लेकी समान आहे, मुली समान आहे. पण आपण सर्वांनी या ठिकाणी या मातोश्रींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मला निमंत्रित केलं. त्याबद्दल पवार कुटुंबाला आणि सर्व नातेवाईकांना, सर्वच मंडळीला अंतःकरणापासून धन्यवाद देते. वास्तविक पाहता या कुटुंबातली ही जी माऊली आहे, ही जी मातोश्री आहे, द्वारकाबाई ज्या आहेत त्या ज्ञानेश्वर माऊली पवार यांच्या सुनबाई होत्या. आणि हे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्र शासनाने त्यांना 2003 साली कृषीभूषण या पुरस्काराने पुरस्कृत करावं असे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या हस्ते ज्यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला, असे दादा यांच्या या सुनबाई आणि त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही सेवा आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे प्रासंगिकच बोललं पाहिजे, प्रासंगिकच आपण व्यक्त झालं पाहिजे, त्या उद्देशाने आज सेवेसाठी अभंग मी निवडलेला आहे. याही पूर्वी तुम्ही या अभंगावर अनेक महाराज मंडळीची कीर्तनं ऐकून असाल, पण प्रत्येकाची शैली, प्रत्येकाची पद्धत, प्रत्येकाची बैठक वेगवेगळी असते. पण माझा असा काही आग्रह नाही, दुराग्रह नाही की माझं म्हणणं जे आहे तेच तुकोबारायांचं म्हणणं आहे असं नाही. पण मी जे काही तुमच्यासमोर तुकोबारायांच्या या अभंगावर चिंतन मांडणार आहे त्यामागे माझ्या पाठीमागचा एवढाच हेतू आहे की असा तुकोबारांचा भाव असेल, एवढीच माझी प्रामाणिक भावना. विठ्ठल 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 असो. धर्मशास्त्रामध्ये जे वर्णन आहे, ग्रंथांमध्ये जे वर्णन आहे की आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपण वर्ष श्राद्ध करावं. आपल्यावर जे मातृऋण पितृऋण आहे त्याच्यातून उत्तीर्ण होण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करावा. आणि वर्ष श्राद्ध जे आहे ते त्यातलंच एक विधान आहे. लक्षात घ्या, श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध. आणि नियम आहे, या मृत्यूलोकामध्ये जीव जन्माला येतो, संत येतात आणि भगवंत सुद्धा येतो. तिघांची येण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी आहे. जीव हा अनिच्छेने येतो, संत महात्मे स्वइच्छेने येतात आणि परमात्मा हा पर इच्छेने येतो. परमात्मा प्रकट होतो, त्याच्या पाठीमागे परमात्म्याची स्वतःची इच्छा नाही, तर देवता, साधू संत आणि ऋषीमुनी महात्मे देवाला प्रवृत्त करतात की देवा तुम्ही अवतार धारण करा. म्हणून देव हा पर इच्छेने प्रकट होतो, संत महात्मे स्वइच्छेने येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी हे ज्ञानोबारांनी म्हणावं, तुकोबारांनी म्हणावं, नामदेव महाराजांनी म्हणावं, आदी करून सर्व संतांनी म्हणावं. आपण म्हणू शकत नाही. तुम्ही म्हणाल का आपण का नाही म्हणू शकत? आम्ही सुद्धा म्हणू शकतो की आम्ही वैकुंठवासी, आम्ही कैलासवासी नाही म्हणू शकत, आम्ही फक्त पुणतगाववासी असंच तुम्ही म्हणू शकतात. का म्हणू शकतात? त्याचं कारण आहे,
येण्यामध्ये आणि जाण्यामध्ये आपण स्वतंत्र नाही, आपण परतंत्र आहोत. संत हे स्वतंत्र आहेत, म्हणून येताना सुद्धा स्वइच्छेने आले आणि जाताना सुद्धा स्वइच्छेने गेले. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, येतो जातो आम्ही देवाचे सांगात, येतो जातो आम्ही देवाचे सांगात, येतो जातो आम्ही देवाचे सांगात. तुका म्हणे गात देवनाम, तुका म्हणे गात देवनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम. येतो जातो आम्ही देवाचे सांगात. ज्या ज्या वेळेस संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये आले, येताना स्वइच्छेने आले, देवासोबतही आले. कारण आम्ही देवाचे कोण आहोत? संगात म्हणजे संगाती आहोत. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. प्रत्येक अवतारामध्ये संतांनी देवासोबत यावं आणि स्वइच्छेनेही यावं. येताना सांगावं उजळावया आलो वाटा, आणि जाताना सुद्धा म्हणावं आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. आपण येतानाही सांगत नाही आणि जाताना सुद्धा सांगून जात नाही. बरं, जायची इच्छा आहे की नाही? तुम्ही कीर्तनात बसलेले आहात, जरा महाराजांना प्रतिसाद द्या. होकारार्थी नकारार्थी मान हलवा. नुसतं बसायचं म्हणून बसायचं नाही. क्षमा मागून बोलते, आपण वयाने मोठी माणसं आहात. मी जरी तुम्हाला छोटी दिसत असले तरी माझी नम्र विनंती आहे तुम्हा सर्वांना, कीर्तनामध्ये नुसतं बसायचं नाही, स्थित प्रज्ञासारखं. बरेच लोक कीर्तनात बसतात, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. बरेच लोक कीर्तनात बसतात, पण कीर्तन त्यांच्यात बसत नाही. तुमच्यात बसू द्या. बसेल ना अशी अपेक्षा व्यक्त करते. थोडं लक्ष द्या माझ्याकडे. लक्ष देणं म्हणजे नुसतं माझ्याकडे बघणं नाही. माझ्याकडे पाहिल्यानंतर होकारार्थी नकारार्थी मान हलवा. कारण लक्षात घ्या, वक्ता किती पट्टीचा असू द्या, पण श्रोते जर प्रतिसाद देत नसतील तर तो कोणत्या पट्टीत फिट होतो हे सुद्धा कळत नाही. म्हणून थोडासा प्रतिसाद द्या. आणि आपण काही स्थितप्रज्ञ नाही आहोत. आपण स्थितप्रज्ञ आहोत का? बरं, स्थितप्रज्ञ कुणाला म्हणावं? अर्जुनाने सुद्धा प्रश्न विचारला गीतेमध्ये, स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, स्थितधी किम प्रभाषेत किमासित ब्रजेत किम. देवा स्थितप्रज्ञ कुणाला म्हणावं? तेव्हा भगवान सांगतात, दुःखेषु उद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. ज्याच्या चित्तावर सुख दुःख हानी लाभ जय पराजय शुची अशुची आत्म अनात्म अपना पराया झूठ सच धर्म अधर्म याचा परिणाम ज्याच्या चित्तावर होत नाही त्याला काय म्हणावं? झोपले का काय सगळेच्या सगळे? काय म्हणते त्याला मी? स्थित प्रज्ञ. आपण स्थित प्रज्ञ नाहीये. सुखाने आपण अत्यंत हर्षित होतो, पण स्थित प्रज्ञ हा कधीच दुःखाने उद्विग्न होत नाही आणि सुखेषु विगत स्पृहा, अत्यंत हर्षित होत नाही. समत्व ज्याच्या चित्तामध्ये असतं त्याला स्थित प्रज्ञ म्हणावं. स्थितधीर मुनिरुच्यते. तसं तुम्ही काही स्थित प्रज्ञ नाही, म्हणून जरा चेहऱ्यावर थोडं स्मित हास्य असू द्या. नेहमी सांगत असते कि श्रोता जब जागता है तो वक्ता बढ़िया कथा कहता है. श्रोता जब जागता है तो वक्ता बढ़िया कथा कहता है, और श्रोता जब सो जाता है तो वक्ता कुछ भी बकता है. मी काही बकणार नाही, काळजी करू नका. काही पण बोलणार नाही, अभंगाच्या बाहेरही जाणार नाही. पण तुम्ही थोडासा प्रतिसाद द्या. होकारार्थी नकारार्थी मान हलवा बरं का. मला असं आवडत नाही की राधा बोलीन मोहन चाले. थोडं होकारार्थी नकारार्थी मान हलवा. विठ्ठल 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 आपणही या मृत्यू लोकामध्ये आलो, पण अनिच्छेने आलो. इच्छा नसताना आपण या मृत्यू लोकामध्ये आलो. त्याचं कारण काय आहे? तर बरीचशी कारण धर्मशास्त्रामध्ये आहेत. त्यापैकी एक कारण शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याचे भोग आले, केले कर्म केले कर्म
झाले त्याची भोगाले ओ उपजल मेले ऐसे कीर्ती उपजल मेले ऐसे कीर्ती हरिमुखी गाता हर परिचिंता हरिमुखी गाता हर परिचिंता कर्म झाले तेची भोगाले उपजले मेले हो ऐसे किती उपजले मे केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. प्रत्येकाला प्रारब्ध कर्म हे भोगावं लागतं. अगा कर्मी जे उरावे तै तेही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. लक्षात घ्या, प्रारब्ध कर्म शुभ असेल किंवा अशुभ असेल तर ते भोगल्याशिवाय संपत नाही, म्हणून भोगावंच लागतं. कर्म चांगलं करा. वेदांत दर्शनामध्ये महर्षी वेदव्यास वर्णन करतात ना भुक्ती क्षीयते कर्म जन्मकोटी शतैरपि अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. भोगल्याशिवाय प्रारब्ध कर्माचा क्षय होत नाही. या जगामध्ये प्रारब्ध कर्म संपवायचं असेल तर पहिला मार्ग आहे की भोगून संपवा, आणि दुसरा एकच पर्याय आहे की हरिकृपे त्याचा एकतर हरिकृपेने त्याचा नाश होतो किंवा मग ते भोगून संपवावं लागतं. म्हणून कर्म करतानाच सावधानता बाळगा, जेणेकरून ते कर्म भोगावं लागणार नाही. ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाच जा पुढे नाही नाच जा पुढे नाही नाच जा. ऐसे का हो करा काही पुढे नाही नाच जा पुढे नाही नाच जा पुढे नाही नाच जा. ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाच जा ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाच जा. ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाच जा पुढे नाही नाच जा विश्वंभरा चरणागत. ऐसे कहो न करा काही पुढे नाही नाच जा विश्वंभरा शरणागत भूत जात वंदो निरा. वा, खूप छान. तंतोतंत जुळेल असं प्रमाण महाराजांनी दिलं. ऐसे काही न करा काही ऐसे काहो न करा काही पुढे नाही नाश जा विश्वंभरा शरणागत भूत जात वंदो. सगळी आपण जाणकार मंडळी आहात, सांगायची फारशी काही आवश्यकता नाही. मला सांगायचं काय की कर्म अशा प्रकारे करा जेणे नये जन्म यमाची यातना. थोडक्यात करा रे बापांनो साधन हरीचे जनी करणीचे करू नका. इच्छा नसताना जन्माला आलेला जीव इच्छा नसताना मरतो. मृत्यू या जगातलं त्रिकाला बाधित सत्य आहे. म्हणून तर आचार्य चाणक्य आपल्याला सावध करतात. अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः नित्यं सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्म संग्रह. धर्माचा संग्रह करा, कारण शरीर अनित्य आहे आणि ते जाणार आहे. म्हणून तर म्हटलं जातं की माणसाने जीवनामध्ये सर्व काही विसरावं. इकडे लक्ष द्या, माणसाने सर्व काही विसरावं, पण दोन गोष्टी कधी विसरू नयेत. कोणत्या दोन गोष्टी? एक म्हणजे मृत्यू आणि दुसरी गोष्ट म्हणजे परमात्मा. माणसं बाकीचं काही विसरत नाही, पण हे विसरल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर तुलसीदासजी म्हणतात दो बात न भूलो मती जो चाहो कल्याण नारायण एकमोत को दूजे श्री भगवान दूजे श्री भगवान. एक मृत्यू आणि दुसरी गोष्ट म्हणजे परमात्मा.
पण मृत्यूचाही विसर पडतो आणि माणसाला देवाचाही विसर पडतो. म्हणून मला असं वाटतं, रोज तुम्ही मंदिरात जातात ना, जातात का नाही? कीर्तनापुरतं तर हो म्हणा ना. जात नसले तरी हो म्हणायला काही पैसे लागतात का? लईच घाबरत घाबरत म्हणतात. एक लक्षात घ्या, रोज मंदिरात जातात ना, 6 दिवस मंदिरात जायचं, एक दिवस जायचंच नाही. मग तुम्ही म्हणाल का नाही जायचं? त्या दिवशी स्मशानात जायचं. का जायचं स्मशानात? तो एक संत बड़ी अच्छी बात कहते हैं, 6 दिन मंदिर में जाओ और 7वें दिन स्मशान भूमि में जाकर के देखो, जहां प्रेत को जलाया जाता है, जहां मुर्दे को जलाया जाता है, उस जगह को देखकर थोड़ी देर बैठना और फिर सोचना, क्योंकि मरण भगवान का स्मरण करा देता है. मरणाची जाण माणसाच्या मनामध्ये असली की त्याला भगवंताचं स्मरण होतं. म्हणून मृत्यू लक्षात ठेवा, या जगामध्ये जो येतो ना त्याला हे चुकत. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ. मृत्यू निश्चित आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं. जो खाटीवर आहे तो ताटीवर. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू. अहो आपलं सोडा, 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88 और 33 कोटी देवता मर गए, पड़े काल की फांसी. नाही बूर अवतार ये रते पामर जीव कीदी, ये रते पामर जीव कीदी. ये धनाई अवतार ये रते पामर जीव कीदी. येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. ज्या मृत्यू लोकामध्ये भगवंताचे दशावतार, भगवंताचे 24 अवतार सुद्धा शिल्लक राहिले नाही, त्या मृत्यू लोकामध्ये आपण अमर होऊन राहू शकत नाही. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. वर्धमान ते चाले, वर्धमान ते चाले, वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. प्रत्येकाचा मृत्यू निश्चित. एक लक्षात घ्या. म्हणून तर प्रभू रामचंद्र फार तळमळीने सांगतात श्री भरतजीला, नको अश्रू ढाळू आता पूस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येचा तूच राजा, रंक मी वनीचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. या जगाचा नियम आहे माय बापांनो, जो येतो तो जातो. आणि म्हणून लक्षात घ्या, जिसका निर्माण होता है उसका निर्वाण भी होता है. उपजेते नाशे नाशेल पुनरूपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आणि या मृत्यूलोकाच्या नियमाला प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. जगद्गुरु श्री तुकोबाराय जेव्हा मृत्यूलोकामध्ये आले आणि प्रत्येक जीवाकडे पाहिलं, प्रत्येक दुःखी जीवाला भवसागरातून तरुण जाण्यासाठी आपण काहीतरी रामबाण उपाय सांगावा, त्याला सतर्क करावं, त्याला आपण जागृत करावं, त्याला सावधान करावं. याच्यासाठी तुकोबाराय सांगतात की बाबा रे, तुम्ही या मृत्यूलोकामध्ये इच्छा नसताना आलात ना, काही हरकत नाही. इच्छा नसताना तुम्हाला जायचंय,
मृत्यू जरी तुमच्या हातात नसला, जन्म जरी तुमच्या हातात नसला, तरी जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जी सुवर्ण संधी तुम्हाला लाभलेली आहे, ती सुवर्ण संधी म्हणजे हा मनुष्य देह. या सुवर्ण संधीचं तुम्ही सोनं करा. हा देह आत्ता लाभला, आत्ता मिळाला, पुन्हा मिळाला नाही, पुन्हा मिळणार नाही. आता तुम्हाला मिळाला पण कळाला. काही लोक म्हणतील तुमच्या कीर्तनात बसलोयत ना आणि तुम्ही खुशाला मला म्हणतात की तुम्हाला कळाला पण मिळाला नाही. हे तात्पुरतं कळून काय उपयोग आहे? एक लक्षात घ्या, तुम्ही आता कीर्तनामध्ये येण्यापूर्वी कुठे होते? घरी होते, बरोबर ना? ह तरी म्हणान राव, मान तरी हलवा. तुम्ही आता इथे येण्यापूर्वी घरी होते. 2 तास कीर्तनामध्ये लोक बसतात. 22 तास आपल्या बुद्धीमध्ये काय असतं? 22 तास आपल्या बुद्धीमध्ये काय असतं मी सांगते, ऐका. 22 तास आपल्या बुद्धीमध्ये बाल्या, बाल्याची माय, बाली आणि 10/10ची खोली. याच्या पलीकडे 22 तास आपल्या बुद्धीत काहीच नसतं. क्षमा मागून बोलते, वयाने मोठी माणसं, ज्येष्ठ श्रेष्ठ परमार्थातली अनुभवी, अनुभव समृद्ध माणसं या ठिकाणी आहेत. 22 तास जी बुद्धी संसारामध्ये असते, ती बुद्धी जेव्हा कीर्तनामध्ये येऊन बसते, तेव्हा कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे की 2 तास तरी त्या बुद्धीचा विषय देव झाला पाहिजे. 2 तास तरी. 22 तास तर होतच नाही. 22 तास आपल्या बुद्धीचा विषय काय? विषय तो त्यांचा झाला नारायण नाही संसार. नारायण कसं म्हणतात? संतांच्या बुद्धीचा विषय नारायण आहे, आपल्या बुद्धीचा विषय नारायण नाही. आपल्या बुद्धीचा विषय आहे संसार. क्षमा मागून बोलते, 22 तास जी बुद्धी संसारामध्ये असते ना, ती बुद्धी किंवा तो माणूस जेव्हा कीर्तनामध्ये बसतो, तेव्हा कीर्तनामध्ये सुद्धा लोकांना संसारच अपेक्षित आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. हरिसी न भजसी कोण्या गुणे, हरिसी न भजसी कौण्या गुणे, हरिसी न भजसी कौण्या गुणे. सायास करीसी प्रपंच दिननिशी, सायास करीसी प्रपंच दिननिशी. हरिसी न भजसी कौण्या गुणे, हरिसी न भजसी सायास करीसी प्रपंच दिननिशी. रात्रंदिवस आपल्या बुद्धीमध्ये संसार असतो. आणि म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराया याच गोष्टीचा विचार करून आपल्याला म्हणतात की बाबांनो, तुम्ही आलात ना इथे, मनुष्य देह तुम्हाला मिळाला ना, मग काय करा? सारासार विचार करा, उठा उठी विचार करा. विचार करण्यासाठी तुकोबाराय आपल्याला प्रवृत्त करतायत. वास्तविक पाहता थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही की तुकोबाराय आपल्याला उपदेश करतायत की बाबा रे विचार करा, सावध व्हा, नामस्मरण करा, भगवंताची शरणागती स्वीकारा. काही सुज्ञ माणसं विचारतात की ताई, तुकोबारायांना इथे येऊन आपल्याला उपदेश करण्याचा, एवढा खटाटोप करण्याची काय गरज होती? कारण तुकोबारायांच्याही अगोदर आपल्याला उपदेश करणारी काय असेल तर ती वेद प्रणाली आहे, ज्याला श्रुती भगवती असं म्हटलं जातं. संतांच्याही अगोदर आपल्याला उपदेश कुणी केलेला आहे? वेदाने केलेला आहे. सत्यम वद, धर्मम चर, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. पण एक सांगू, जर तुलनात्मक दृष्टीने आपण विचार केला तर वेदाचा उपदेश आणि संतांचा उपदेश याच्यामध्ये थोडा फरक आहे. कसा फरक आहे? वेदाचा उपदेश हा शब्द प्रधान आहे, पण संतांचा उपदेश शब्द प्रधान नाही तर शब्द कृती प्रधान आहे. फक्त शब्द ज्ञान नहीं है, तिथे अनुभव ज्ञान आहे. और एक संत बड़ी अच्छी बात कहते हैं, अनुभव ज्ञान से पहले अगर व्यक्ति के जीवन में शब्द ज्ञान आता है तो ये वरदान नहीं, अभिशाप है. आता ज्याला कळेल त्यालाच आहे. बऱ्याच लोकांकडे शब्द ज्ञान भरपूर पाहायला मिळतं, पण अनुभवाच्या बाबतीत मदन गोपाल म्हणजे काय? ठणठणीत असतात, कोरडे ठणठणीत, ठणठणपाल आणि मदन गोपाल. अनुभवाच्या बाबतीत आता अनुभव काही विकत घेता येत नाही. जगाच्या बाजारामध्ये अनुभवाने माणसाला वयानुसार किंवा वयपरत्वे त्याला अनुभव प्राप्त होत असतो. आणि परमार्थामध्ये सुद्धा तुम्ही किती विद्वान आहात याला महत्व नाही, तुम्ही किती भजनानंदी आहात आणि किती अनुभवी आहात याला महत्व आहे. एक लक्षात घ्या, संतांनी जे काही आपल्याला सांगितलं ते अनुभवाचं सांगितलं. म्हणून तर
अर्भकाचे साठी पंथे हाती धरले पाठी पंथे हाती धरले पाठी पंथे हाती धरले अर्भकाची साठी पंथे हाती धरली पाठी पंथे हाती धरली पाठी पंथे हाती धरली पाठी अर्भकाचे साठी पंथे हाती धरली पाठी 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 पंथे हाती धरली अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी. लहान मुलांना जर शिकवायचं असेल तर कितीही उच्च शिक्षित आई असू द्या, तिला हातामध्ये पाटी घ्यावी लागते की नाही? होय माता भगिनी, लक्ष आहे ना माझ्याकडे? कितीही आई शिकलेली असू द्या, इंजिनियर असू द्या, PhD झालेली असू द्या, उच्च विद्या विभूषित जरी असली तरी तिला हातामध्ये पाटी घ्यावीच लागते आणि बाळाच्या भाषेमध्ये तिला बोलावंच लागतं. तसे संत महात्मे आपल्या भाषेत आपल्याला सांगतात, करुणी सायास शिकविती, आचरण करून दाखवतात, शिकवतात संत महात्मे आपल्याला. म्हणून तर म्हटलं जातं की अर्भकाचे साठी पंते. पूर्वीच्या काळी गुरुजी लोकांना पंत म्हणायचे, आहे ना लक्षात? जुनी माणसं अगोदर गुरुजी म्हणायचे, पंत म्हणायचे. आता पंत नाही, आता सर म्हटलं जातं. आता शिक्षण पद्धती पण फार वेगळी आहे महाराज. त्याच्यावर आमच्यासारख्यांनी काय वक्तव्य करावं? तुम्हाला सर्व काही माहिती आहे. आजकालची लहान लहान मुलं एवढी विचित्र, जेवढी हुशार तेवढी विचित्र. एक लहान मुलगा 5वीचा वर्षभर शाळेत गेला नाही बरं, आणि वार्षिक परीक्षा जवळ आली, हिंदीचा पेपर होता. आता वार्षिक परीक्षा आहे, पेपर नाही दिला तर आपण फेल होण्याची दाट शक्यता आहे, नापास होण्याची दाट शक्यता आहे. गेला, हिंदी भाषेचा पेपर होता, पेपर हातामध्ये घेतला. अभ्यास तर काहीच केलेला नव्हता, लिहिणार काय? ढेकळं काही येत नव्हतं याला. पेपर हातामध्ये घेतला, काय लिहावं काय लिहावं विचार करतो, काहीतरी लिहावंच लागेल. एक वाक्य त्याने लिहिलं. काय लिहिलं माहितीये? ऐका. गाय हमारी माता है और हमको कुछ नहीं आता है. काय लिहिलं त्याने? गाय हमारी माता है और हमको कुछ नहीं आता है. वाक्य लिहिलं आणि जेव्हा तपासणाऱ्याने तो पेपर हातामध्ये घेतला, त्याने ते पाहिलं, मागून पुढून पूर्णपणे कोरा आहे, एकच वाक्य आहे पूर्ण पेपरमध्ये. काय? की गाय हमारी माता है और हमको कुछ नहीं आता है. आता या मुलाला पास करावं की नापास करावं? धर्मसंकटच आहे ना, काय करावं नेमकं? प्रश्न पडला. धर्मसंकट आहे, काय करावं काय करावं? शिक्का मारला, लाल शेरा मारला, सही केली, अनेक वाक्य लिहिलं. मुलाने लिहिलं होतं गाय हमारी माता है और हमको कुछ नहीं आता है. तर याने काय लिहिलं माहितीये? तपासणाऱ्याने, त्या शिक्षकाने काय लिहिलं? बैल हमारा बाप है और तुमको पास करना ये पाप है. मला सांगा, असे शिक्षक आणि असे विद्यार्थी असतील तर भारत कसा विश्वगुरु होईल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लहान मुलं एवढे विचित्र महाराज. म्हणून म्हणते त्यांना संस्कार लावा, त्यांना चांगलं द्या. आपली ही संस्कृती, आपला हा संप्रदाय, आपला हा धर्म टिकावा असं वाटत असेल तर त्यांना चांगले संस्कार द्या. याचा सुद्धा विचार करण्याची खूप गरज आहे. पण तुकोबारायांना अभंगातला कोणता विचार अपेक्षित आहे त्याचा जरा आपण विचार करू. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही इथे आलात ना, मग आता विचार करा. कशाचा विचार करायचा? सुज्ञ साधकाने विचार करावा की मी कोण आहे, मी कुठून आलो, इथे आलो, कुणाकडे आलो, कशासाठी आलो, किती दिवस मला अजून इथे राहायचंय. म्हणजे थोडक्यात तुकोबारायांच्याच भाषेत बोलू, देश वेश नवे माझा देश वेश नवे माझा सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो. काय डोळे म्हणता माझे मुकलिलो. परदेश नाही कोणे अंघोळा झालो परदेशे करी चिंता देश वेश नवे माझा सहज
फिरत आलो करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो पाय डोळे म्हणता माझे तेही कैसा मोकलिलो परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. आपल्या गावामध्ये जर एखादा अपरिचित माणूस आला, नवीन माणूस आला, मारुतीच्या पारावर बसलेली माणसं सहज विचारतात, कोण तुम्ही, कुठून आलात, इथे पुणतगाव मध्ये कुणाकडे आलात, बरं ज्यांच्याकडे आलात त्यांचं आणि तुमचं नातं काय, बरं आता इथे किती दिवस राहणार आहात, आणि मग तुमच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे तुमच्या गावी केव्हा जाणार. तसं कधीतरी एकांतामध्ये बसावं आणि स्वतःला विचारावं, कोण तू, कुठून आलास, इथे कोणाकडे आलास, बरं आता इथे किती दिवस राहायचा विचार आहे, आणि पुन्हा मग मुक्कामाच्या ठिकाणी केव्हा जाणार आहेस. बरं देह संबंधाने जे आजूबाजूला दिसत आहेत ते तुझे आहेत का, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशूण, हे सगळे तुझे आहेत का. कधीतरी विचार करा. सगळ्यात मोठी अडचण काय आहे. अहो बाकीच्यांचं सोडा, क्षमा मागून बोलते, चांगल्या चांगल्या पारमार्थिकाला सुद्धा हा प्रश्न पडत नाही की मी आतापर्यंत देह केंद्रितच जीवन जगत आलो, इथून पुढे तरी आता देह केंद्रितपणा सोडावा आणि स्वतःच्या स्वस्वरूपाची ओळख करून घ्यावी की मी आहे तरी कोण. ज्ञानेंद्रिय म्हणजे मी का, कर्मेंद्रिय म्हणजे मी का. एक लक्षात घ्या, साधूची वस्त्र घातली म्हणजे स्वस्वरूपाची ओळख होते असं नाही. संन्यासी त्याला म्हणू नये ज्याने वस्त्र बदलली. माऊलींच्या भाषेमध्ये संन्यासी सांगायचा म्हटला तर मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जान निरंतर. किसी महात्मा से पूछा किसी व्यक्ति ने कि बाबा बताइए मन की पवित्रता के लिए, मन की शुद्धि के लिए कौन सा वस्त्र पहनना चाहिए, लाल, पीला, काला या श्वेत. तो महात्मा कहते भैया कोई वस्त्र मत पहनो, बल्कि पहले ही पहना हुआ जो वस्त्र है ना उसके प्रति जो ममत्व है उसको हटा दो. आत्म्यावरचं सर्वात मोठं वस्त्र काय असेल तर हा देह. आयुष्यभर जन्मल्यापासून तर मरेपर्यंत कधीतरी थोडंसं अंतर्मुख व्हा आणि विचार करा. देहाच्याच अवतीभवती आपण फिरत असतो. देहाचे चोचले पुरवण्यामध्ये देहाच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यात आयुष्य निघून जातं. पण देहाच्या पलीकडे जाऊन आपण कधी विचार करत नाही. स्वतःला पारमार्थिक म्हणतो, स्वतःला वैष्णव वारकरी म्हणतो, पण एक लक्षात घ्या, तुकोबारायांचे पाईक आहोत आपण, अनुयायी आहोत. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे नाही निरसिला देह तो वरी अवघी. तोपर्यंत सगळे संसारिकच आहेत. वेश भलेही संन्यासाचा असू द्या. मग या विचाराची आपल्याला गरज आहे की मी तो हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कारण विचारा वाचून नप विजय समाधान. विचार केल्याशिवाय मानवी जीवनाला एक गती किंवा दिशा मिळत नाही. म्हणून विचार करा, पण चांगला विचार करा की मी कोण आहे, कुठून आलो, मला कुठे जायचंय, मला काय करायचंय, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे. समाजासाठी, राष्ट्रासाठी, जगासाठी, समष्टी कल्याणासाठी आतापर्यंत मी काय केलंय. स्वतःच्या सुखासाठी आतापर्यंत जगलो, इतरांसाठी मला जगता आलं का, परोपकार मला करता आला का, या बाहेरच्या गोष्टी झाल्या. पण खऱ्या अर्थाने तुकोबारायांना जेव्हा विचारलं तुम्ही कोण आहात, तेव्हा तुकोबाराय मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभागिया संता, तुझा नाही अनिक मागुता गा, तुझा नाही अनिक मागुता गा, नाही अनिक मागुता गा, तुझा नाही अनिक मागुता गा. मी वासुदेव तत्वता. तुकोबाराय स्वतःचा परिचय देतात, मी वासुदेव आहे, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म. रामायणामध्ये सुद्धा वर्णन आहे, जीव हा भगवंताचा अंश आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी, ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुख राशी, चेतन अमल सहज सुख राशी, मंगल भवन अमंगल
अविनाशी चेतन अमल सहज सुख राशि श्री राम जय जय राम। ईश्वर अंश भगवंताचा अंश आहे हा जीव। कोठे जीवनी राळा कोठे जीवनी राळा कोठे जीवनी राळा कोठे जीवनी राळा तुका मने कैची कीव तुका मने कैची कीव तुका मने कैची कीव तुका मने कैची कीव कोठे जीवनी राळा कोठे जीवनी राळा कोठे जीवनी राळा कोठे जीवनी राळा तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही ईश्वर रूप आहात, तुम्ही वेगळे नाही आहात। म्हणून हा विचार करणं फार अत्यावश्यक आहे। लक्षात घ्या, एका वेळेचा विचार करतो तो पशु। ऐकताय ना? समाधी नाही लागली ना? समाधी म्हणजे योग्यांना लागते ती समाधी नाही, आपली समाधी म्हणजे झोप। आपण फार लवकर झोपेच्या आहारी जातो, कीर्तनामध्ये मन लागत नाही, मन इकडे तिकडे पळतं। चांगल्या गोष्टी मनाला आवडत खालारा धावे पाणी जसं नेहमी उताराच्या दिशेने धावतं, माऊली म्हणतात तसं मन आहे महाराज। मनाला चांगल्या गोष्टी आवडत नाही, कीर्तन प्रवचन भजन नामस्मरण, लोक म्हणतात काय बोर प्रकार चाललाय। करू नये त्याची केली विवंचना पतनाने हो आदरे करू नये त्याची केली विवंचना पतनाने हो आदरे त्याची केली विवंचना पतनाने हो आदरे त्याची विवंचना पत्राने हो आदरे काय काय करी तो या मना काय काय करी होया मना परिणा ऐके नारायणा ऐके नारायणा करू नये त्याची केली विवंचना पतनाने हो आदरे करू नये त्याची केली विवंचना पतनाने हो आदरे काय करीतो या मना परिनायिके नारायणा। म्हणून तर कबीर महाराज सुद्धा म्हणतात ना की कबीर यह मन लालची समझे नाही गवार, कबीर यह मन लालची समझे नाही गवार, भजन करने को आलसी और खाने को होशियार। म्हणून आपल्यामध्ये भजनी पण आहेत, पण भोजनी जरा जास्तच आहेत। आणि याही पुढे जाऊन बोलू, आपण सर्व मोबाईल धारक आहोत, नामधारक फार कमी आहेत। आपण म्हणतो आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणि बस प्रमाण नको, आता मला वेळ पुरला पाहिजे। मला सांगायचं काय तुम्हाला की आपली जी इंद्रिय आहेत ती बाहेर धावतात आणि ते कधी विचार करायला प्रवृत्त होत नाहीत। पण लक्षात घ्या, एका वेळेचा विचार करतो तो पशु, एका जन्माचा जो विचार करतो तो चार्वाक। यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः। या श्लोकावर जे वर्णन केलेलं आहे की चार्वाक म्हणतात जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ऋण काढून सण साजरे करा। आता याला बुद्धिमानी म्हणावी का? म्हणजे सण साजरे करायचे असतील ना तर काय करा, ऋणम कृत्वा म्हणजे कर्ज काढा। वारे डोकं काही म्हणा, पण शिकलेली माणसं सुद्धा असंच म्हणतात बरं का। अहो ताई, काय तुम्ही कोणत्या जगात जगतायत, किती टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे, किती विज्ञान प्रगत झालेलं आहे। दादा हो, विज्ञान कितीही प्रगत होऊ द्या, पण एक लक्षात घ्या, जिथे विज्ञानाची समाप्ती होते तिथून अध्यात्माची सुरुवात होते। हे तुम्हाला कधीही नाकारून किंवा विसरून चालणार नाही। पण विज्ञानवादी एवढी झालीत माणसं की कशालाच महत्व देत नाहीत। उलट म्हणतात की खावं प्यावं मजा करावी ऐश करावी। लोग जब कहते हैं कि ऐश करो, अरे भाई ऐश करने के लिए कैश भी तो चाहिए, बिना कैश के तो तुम ऐश कर नहीं सकते। म्हणजे सुख सुविधा युक्त जीवन जगायचं असेल तर पैशाची गरज आहे। मग चार्वाक म्हणतात पैसे पाहिजेत ना, ऋणम कृत्वा ऋण काढा म्हणजे कर्ज काढा आणि काय करा, कर्जाच्या पैशाने घृतम पिबेत। आपल्या वारकरी संप्रदायातील एक फार मोठं व्यक्तिमत्व
श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर फार सुंदर वर्णन करतात या श्लोकावर की त्यावेळचे चारवाक सुद्धा फार चांगले होते बरं का, थोडे सात्विक वृत्तीचे होते म्हणायचे. म्हणजे त्यांना एवढं तरी सुचलं घृतम पिबेत. कलियुगातली असते ना तर म्हटली असते ऋणम कृत्वा मदिरा पिबेत. एवढं तरी बरं. म्हणजे मला सांगायचं काय की त्या चारवाकांना त्या ठिकाणी काय म्हणायचंय की जोपर्यंत देह आहे तोपर्यंत सुखाने आयुष्य जगा, उपभोग घ्या सुखाचा, कारण की भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः. एकदा का देहाची राख झाली की पुन्हा आपला जन्म होईल की नाही, पुन्हा आपलं आगमन या मृत्यू लोकामध्ये होईल की नाही याची काही शाश्वती नाही. हा विचार करतात चारवाक, पण ते फक्त एका जन्माचा विचार करतात. सद्गतीचा, मोक्षाचा, मुक्तीचा विचार चारवाकांच्या डोक्यात येतही नाही. पण तुकोबाराय सांगतात मुक्ती प्राप्त व्हावी, मोक्ष प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर चांगला विचार करा, सुविचार करा. पण तो कसा करा? पदोपदी, पावलो पावली, क्षणोक्षणा क्षणाचे करावा विचार. क्षणाचे करावा क्षणोक्षणाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. पदोपदी क्षणोक्षणी आपण काय विचार करावा? तर हाच विचार करावा की माझा भवसिंधू मला कसा पार करता येईल, भवनदी मला कशी पार करता येईल, हा मनुष्य देह कसा सार्थकी लावता येईल, मनुष्य जन्म भगवंताने कशासाठी दिला याची जाण असली पाहिजे. या शरीराची या गावा जया लागी आले गा पांडवा, तो कार्यार्थू आघवा सांडोनिया. म्हणून माणसाने विचार करावा. काही सुज्ञ माणसं म्हणतील ताई आम्ही विचार करत नाही का? करतात ना तुम्ही विचार, पण आपला विचार कसा माहितीये? आपला विचार म्हणजे विचार करिता वाया जाय वेळ आणि लटिके ते मूळ फजितीचे. एक सेवानिवृत्त बाबा होते, म्हणजे म्हातारा मनुष्य होता बिचारा, सेवानिवृत्त होता, रिटायर्ड झालेला. आता खाली दिमाग शैतान का घर. म्हणून ऐका पुरुष मंडळी, माता भगिनी, परमार्थ आत्ताच करून घ्या, म्हातारपणात होत नाही परमार्थ. म्हातारपणामध्ये डोळे खोल जातात, गाल खोबऱ्याची वाटी होते, नाकातून गंगा यमुना वाहतात, समुद्रात जातात. म्हातारपण काही चांगलं नाहीये. ऐका, मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले, लाळाने शेंबूड श्वाना परिगती झाली. म्हणून केस पांढरे होण्याच्या आधीच भजन करून घ्या. बाल्यावस्थेमध्ये भजन करा, तारुण्यावस्थेमध्ये करा, म्हातारपणात परमार्थ होत नाही. आणि जी माणसं म्हातारपणात देवाकडे जातात, देव त्यांना म्हणतो पठ्या, अरे तुझ्यामध्ये जी शक्ती होती, जे सामर्थ्य होतं त्यावेळेस तर भजन केलं नाही. बरं मला सांगा, तुम्ही सगळी शेतकरी माणसं आहात, आपण उसाचा रस काढल्यानंतर जे चिपाड असतं, तुम्ही काय म्हणतात? बोला ना, काय म्हणतात तुमच्याकडे? चिपाडच म्हणतात ना? नाही का विचारलं? तुमचा जिल्हा वेगळा, आमचा जिल्हा वेगळा, भाषा वेगळी, रीती रूढी वेगळ्या.
आता आमच्याकडे कसं नाशिक जिल्हा, आमची भाषा वेगळी, तुमची मराठी पण वेगळी आहे, जरा ट्युनिंग पण हो. वेगळी आहे तुमची, आमची ट्युनिंग वेगळी आहे. आता आमच्याकडे माणसं मेल्यावर जळतात, तुमच्याकडे इथं मला तेच बघायचं इथं होतं, तुमचं मरेपर्यंत किती जाळतात. लक्ष- मरेपर्यंत चालतात तिथं. नाही, मला माहिती आहे तुमच्याकडे मेल्यावरच जाळतात. तुमचं माझ्याकडे लक्ष आहे की नाही हे बघण्यासाठी मी बोलत होते. पण एक लक्षात घ्या, बैलासमोर आपण ते चिपाड टाकतो, बैलाला खाऊ घालतो, बरोबर आहे ना? हो. उसाचा रस काढल्यानंतर तुम्ही निरीक्षण करा, बैल ते चिपाड खात नाही. का खात नाही? म्हणजे बैलाला सुद्धा कळतं की याच्यामध्ये आता काही राहिलेलं नाही, म्हणजे हे निव्वळ चिपाडा आहे, म्हणून बैल सुद्धा त्या चिपाड्याला तोंड लावत नाही. तसं जे म्हातारपणात देवदेव करतात ना, त्याच्याकडे बघून देव पण हेच म्हणतो, पठ्ठ्या, अरे तुझ्यामध्ये जी शक्ती होती, जे सामर्थ्य होतं, जी ऊर्जा होती, जो उत्साह होता, तो सर्व संसारात घातला आणि आता हे चिपाड म्हातारपण मला देतोय. म्हणून देव सुद्धा आपल्या भक्तीचा स्वीकार करत नाही. देव म्हणतो तुझी भक्ती तुलाच मुबारक. याही पुढे जाऊन सांगते, जवानी में मौज मजा करना, जवानी में मौज मजा करना और बूढ़ापे में माला फेरना, आम खाकर गुठली का दान करना भगवान को. म्हणून सावध. हा. केस पांढरे होण्याच्या आधीच ज्यांचे झाले नाही त्यांनी ऐका, केस जेव्हा पांढरे होतात ना, अगोदर कानाजवळ होतात. तुम्ही म्हणाल कुठून शोधून काढलं तुम्ही हे? तर रामायणामध्ये त्याचं वर्णन आहे. राजा दशरथाचे केस कानाजवळ पांढरे झाले. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, जरा कर्ण मुळी सांगवाली गोष्टी. म्हातारपण जेव्हा माणसाला इशारा देतं, जेव्हा वृद्धावस्था येते तेव्हा कानाजवळचे केस पांढरे होतात. ज्यांचे झाले नाही त्यांनी लक्ष ठेवा, कुठे होतील? कानाजवळचे होतील. आणि कानाजवळ केस पांढरे होतात आणि ते कानात सांगतात, काय सांगतात? की तू आता काळे धंदे बंद कर. ते केस काय सांगतात? पांढरे केस सांगतात. पांढरे केस सांगतात की तू आता काळे धंदे बंद कर आणि गुपचूप भजनाला लाग. आणि आता तू वनामध्ये जा, कारण की 50 नंतर कोणती संख्या येते? 51. त्याच्यामध्ये शब्द काय येतो? 51. इसका मतलब है की वन में चले जाओ. पूर्वीच्या काळी लोक वनात जायचे भगवत भजन करण्यासाठी. जीवनाच्या उत्तरावस्थेमध्ये जीवन कशासाठी दिले देवाने याचं उत्तर शोधण्यासाठी पूर्वीच्या काळी लोक उत्तरांचलाकडे निघून जायचे. म्हणून त्याला उत्तरार्ध म्हणतात किंवा उत्तरावस्था म्हणतात. आणि उत्तरांचल म्हणजे बद्रीनाथ, केदारनाथ, हरिद्वार, काशी, अयोध्या, वृंदावन उत्तरमध्येच आहे ना महाराज. म्हणून तर जीवन के जो उत्तर है वो हमें उत्तर में ही मिलेंगे. इसलिए व्यक्ति को 50 के बाद वन में जाना चाहिए, क्योंकि 50 के बाद वन शुरू हो जाता है. 51, 52. म्हणून सावध आतापासून तयारी करून ठेवा, याचा विचार करा. पण आता सेवानिवृत्त म्हातारा, खाली दिमाग शैतान का घर, साठीन बुद्धी नाठी. रोज बाबा आपल्या जागेवर बसायचे, माडीवर बसायचे. माडी होती पूर्वीच्या काळातली, आणि माडीवर बसायचे. खालून जाणाऱ्या एका म्हशीकडे बघायचे. आता म्हशीचे शिंग कसे होते? असे एकमेकाला जोडले गेले होते. पाहिली असेल ना एखादी म्हैस तुम्ही, अशी एकमेकाला शिंग जोडलेले. आता अशी ती म्हैस बाबांनी पाहिली की बाबांच्या डोक्यात विचार यायचा. काय विचार करायचा बाबाने? की या म्हशीच्या शिंगात डोकं घातल्यास काय होईल? याला विचार म्हणावं का? पण केला विचार. आता या विचाराला शेंडा नाही, बूड नाही, पण विचार केला, रोज विचार. म्हशीला पाहिलं की बाबांच्या डोक्यात विचार यायचा की म्हशीच्या शिंगात डोकं घातल्यास काय होईल. 2 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले. एके दिवशी बाबा विचार करतात की आपण फक्त रोज विचार करतो, म्हणजे कृतीशून्य विचार. आज आपण आपल्या विचाराला कृतीची जोड देऊया. आज आपण कृतीच करून बघू म्हटले, काय होतं ते. नेहमीप्रमाणे म्हैस चारा खाऊन आली. तिचा मालक आला, तिच्या मालकाने तिला गोठ्याला बांधलं. बिचारी बसली रवंथ करत. म्हातारे बाबा खाली उतरले आणि म्हातारं म्हशीजवळ गेलं. मागचा पुढचा काहीच व्यवस्थित विचार नाही, फक्त एवढाच विचार की म्हशीच्या शिंगात डोकं घातल्यास काय होईल. घातलं ना महाराज डोकं. आता मुडकं घालताना तर फार सहज गेलं, पण जेव्हा महाराज इच्छा पूर्ण झाली, आता बाहेर काढावं, कसं वाटलं? फील घ्यायचा होता ना बाबांना. मुडकं घातलं आणि जेव्हा आता मान बाहेर काढणार, आता किती जड बुद्धीचा प्राणी म्हटलं म्हशीला, तरी कोण हात लावतंय एवढं तर नक्कीच कळतं. म्हैस सुटली, म्हशीने दोर तोडला आणि पूर्ण गावामध्ये, पुनतगाव मध्ये म्हाताऱ्याची मिरवणूक काढली महाराज. आता मिरवणूकच निघणार ना म्हाताऱ्याची. मला सांगा, म्हशीच्या शिंगामध्ये बाबाचं डोकं अडकल्यानंतर बाबा पूर्णपणे लोंबकळले. आता गाडीचे हेडलाईट बंद असल्यानंतर गाडी
खड्ड्यात जाणार, कुठेही धडक्या मारणारच आहे ना. मग काय, म्हैस जिथे जाईल तिथे धडक मारू लागली. झाड दिसलं की धडक दे, भिंत दिसली की धडक दे, टाकी दिसली की धडक दे. धडक्या मारत मारत शेवटी मुख्य चौकामध्ये गावाच्या मध्यभागी म्हैस आली. गावकऱ्यांनी म्हशीला धरलं, म्हाताऱ्याची मान हळूच बाहेर काढली. पण गावकरी म्हणतात, ह्या वयामध्ये असले कुटाणे करायची काय गरज आहे तुम्हाला? काय गरज होती? आपलं वय काय, आपण करतोय काय, जरा विचार करायचा. तुमचा फुटबॉल फुटला असता तर, म्हणजे ठाईच समाप्ती झाली, मेले असते तर बरं वाईट झालं असतं तर. बाबा काय म्हणता, मूर्खांनो मला शहाणपणा शिकवू नका. अरे तुमच्यापेक्षा मी बुद्धिमान आहे. 6 महिन्यापासून विचार करत होतो की म्हशीच्या शिंगात डोकं घातल्यास काय होईल ते आज कळलं. मला सांगा, या अशा विचाराने स्वतःचाही लाभ नाही आणि दुसऱ्यांचाही लाभ नाही, अशा विचाराला तुकोबारा विरोध करतात. म्हणून विचार करायचा असेल तर चांगला विचार करा. म्हणून क्षणोक्षणाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. भवसिंधू आपण आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने पार करू शकत नाही. म्हणून माणसाने विचार करावा आणि त्यासाठी विचाराची नौका आपल्या हाताशी असणं आवश्यक आहे. विचाराचा काय परिणाम होतो त्याच्यावर थोडंसं चिंतन करू आणि आपली सेवा समर्पित करू. विठ्ठल विठ्ठल माणसाने सुविचार करावा, कारण सुविचाराचा परिणाम आचारावर होतो आणि आचाराचा परिणाम उच्चारावर होतो. रामायणातला एक प्रसंग सांगते. रामायणामध्ये जेव्हा रावण मारीच मामाकडे जातो आणि मारीच मामाला म्हणतो की मारीचा, अरे तू सोनेरी हरणाचं रूप घे, पंचवटीमध्ये जा, सीता तुला पाहून आकर्षित होईल आणि मग मला सीता हरण करता येईल. सर्वांना कथा प्रसंग माहिती. मारीच मामा अगोदर रावणाला म्हणतो, रावणा हे बघ माझं ऐक, विश्वामित्रांच्या यज्ञामध्ये मी प्रभू रामचंद्राच्या बाणाचा अनुभव घेतलेला आहे. बाबा स्वर धरा. विश्वामित्रांच्या यज्ञामध्ये मारीच आणि सुबाहू हे दोघही त्या ठिकाणी जायचे यज्ञामध्ये उपद्रव करण्यासाठी, मलमूत्र टाकण्यासाठी. आणि त्या यज्ञामध्ये एकही बाण प्राण हरिलीना, दीन जानितेही निज पद दीना. आणि मग काय, बिनु सरबान राम तेही मारा, बिनु सरबान राम तेही मारा, बिनु सरबान राम तेही मारा. सतजो जन का सागर पार. सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. मारीच मामा रावणाला समजावून सांगतो की मी राम बाणाचा अनुभव घेतलेला आहे. विश्वामित्रांच्या यज्ञामध्ये बिना टोकाचा खंडित बाण प्रभूने मला मारला. त्याचं कारण रामावतारामध्ये पुढे माझी आवश्यकता होती म्हणून तू काही रामाच्या वाट्याला जाऊ नकोस, रामाच्या नादी लागू नकोस, माझं ऐक. आता मारीच मामा चांगलं समजावून सांगत होता, रावण ऐकायला तयार नाही. शेवटी रावण म्हणतो, हे बघ मारीच्या, तुला जर माझं म्हणणं ऐकायचं नसेल, माझ्या मनानुकूल काम करायचं नसेल तर मरणाला तयार हो. मारीच मामा विचार करतो, मृत्यू माझा दोन्ही बाजूला आहे. याचं ऐकलं तरी मरण आहे आणि नाही ऐकलं तरी मरण आहे. काय करावं? ऐका पुरुष मंडळी, तुम्हाला असं नाही वाटत का मृत्यू दोन्ही बाजूला आहे? संसार केला तरी मृत्यू आहे आणि परमार्थ केला तरी मृत्यू. एका माणसाने विचारलं की ताई, परमार्थ केला तरी मृत्यू येणारच आहे आणि संसार केला तरी मृत्यू येणारच आहे, तर मग परमार्थ करायचा तरी कशाला? एक लक्षात घ्या मायबापांनो, परमार्थ मृत्यू चुकवत नाही, पण मृत्यूची भीती चुकवल्याशिवाय राहत नाही. म्हणून परमार्थ करायचा. मारीच मामाच्या समोर हेच होतं दृश्य, दोन्ही बाजूला मरणे. उभय भाती देखा निज मरणा, तब ताकिसी रघुनायक सरना. उभय भाती देखा निज मरणा, तब ताकिसी
रघुनायक सरना मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर विहारी। मृत्यू दोन्ही बाजूला आहे आणि मारीच मामाने ठरवलं की आता रावणाचं ऐकायचं आणि त्या रूपामध्ये मारीच मामा पंचवटीमध्ये जातो। माता सीता त्या ठिकाणी प्रभू रामाला विनंती करते की प्रभू तुम्ही जा, त्या हरणाला मारा आणि त्याची कातडी घेऊन या, मला त्याची चोळी शिवायची आहे। श्रीहट्ट पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्र जातात। विवाह झाल्यापासून 13.5 वर्ष झाले, वनामध्ये आलो, आजपर्यंत सीतेने कधीही हट्ट करून आपल्याकडे काही मागितलं नाही। धर्मपत्नी आहे, तिची इच्छापूर्ती करावी म्हणून प्रभू रामचंद्र निघाले आणि आता हरणाचा पाठलाग करत आहे। किती भाग्यवान आहे मारीच। मम पाछे धर धावत धरे सरासन बाण फिरी फिरी प्रभु ही बिलो की हो धन्य नमो सम आन धन्य नमो सम आन। माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही। निगमनेति शिव अंतन पावा माया मृग पाछे शोधावा। निगमनेति शिव ध्यानन पावा माया मृग पाछे शोधावा। मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर विहारी। मारीच मामा स्वतःच्या भाग्याची प्रशंसा करतोय। किती भाग्यवान होता मारीच मामा। राक्षस कुळामध्ये जन्माला आला पण खरंच विवेकी होता। क्षमा मागून बोलते, समाजामध्ये उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत माणसं कमी दिसतात, सुशिक्षित माणसं दिसतात पण विवेकी माणसं दिसत नाहीत। तुम्ही म्हणाल विवेकी म्हणजे? विवेक माणसाचा, प्रत्येकाचा विवेक जागा असतोच असं नाही। विवेक हा फक्त पारमार्थिकाचा जागा असतो, जो सत्संग करतो त्याचा विवेक जागा असतो। आणि शेवटी त्या ठिकाणी मारीच मामा स्वतःच्या भाग्याची प्रशंसा करतो। सर्वांना कथाभाग माहिती, फार विस्तार मी करत नाही। आणि त्या ठिकाणी मग जेव्हा प्रभू रामाने मारीचाला बाण मारला, मरताना मारीचाने प्रभू रामासारखा आवाज काढला, लक्ष्मणा धाव सीते धाव। तो आवाज माता सीतेने ऐकलेला आहे। माता सीता व्याकुळ होते, लक्ष्मणजीला म्हणते, भाऊजी अहो तुम्ही जा आणि तुमच्या भावाला मदत करा, तुमचे भाऊ संकटात सापडलेत, ते आर्ततेने आपल्याला आवाज देतायत, तुम्ही जा। लक्ष्मणजी म्हणतात की नाही, जा सुनाम सुमिरत एक बारा उतरही नर भव सिंधू अपारा। तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू। त्याच्यावर संकट येऊ शकत नाही। लक्ष्मणजी म्हणतात की वहिनी, दादाची मला आज्ञा आहे, मी पर्णकुटी सोडून जाणार नाही, मला क्षमा करा। आता इथे आपला मुद्दा येतो। माता सीता आता विचार करू लागली। जेव्हा लक्ष्मणजी म्हणतात ना की मी जाणार नाही, तेव्हा माता सीतेने विचार करायला सुरुवात केली। पण विचार सुविचार नाही तर कुविचार केला। कुविचाराचा परिणाम आचारावर झाला, आचाराचा परिणाम उच्चारावर झाला आणि माता सीतेने लक्ष्मणासारख्या एका साधूचा, महात्म्याचा अपमान केला। म्हणून तर तुलसीदासजी म्हणतात, मरम बचन जब सीता बोला हरि प्रेरित लक्ष्मण मन डोला। हरि प्रेरित लक्ष्मण मन डोला। लक्ष्मणजीला अपमानित केलं। माता सीता म्हणते, भाऊजी अहो मला कळालंय तुम्ही का जात नाहीये, तुम्हाला असं वाटतंय की राम मरायला पाहिजे आणि सीता ही मला मिळाली पाहिजे, हे तुमच्या मनामध्ये आहे। लक्ष्मणजी विचार करतात, 13.5 वर्ष झाले, ज्या मातेच्या मुखकमलाकडे मी कधीही पाहिलं नाही, ती माता असं म्हणते, वाईट वाटलं। वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन आहे, नाहम जानामि केयुरे नाहम जानामि कुंडले नुपुरे तात्वी जानामि नित्य पादाभि वंदनात। नित्य चरण वंदना मी मातेची केली आणि माता असं बोलतायत, वाईट वाटलं। मातेला सांगितलं, मातेश्वरी मी जातो, माझा मुद्दा मी इथे थांबवते। याचं कारण काय? विचाराचा परिणाम माता सीतेवर अशा प्रकारे झाला की माता सीतेने स्वतःवरच संकट ओढवून घेतलं। त्या विचाराचा परिणाम असा झाला की माता सीतेच्या जीवनातलं रामरूपी सत्यही निघून गेलं, रामरूपी ज्ञानही निघून गेलं, लक्ष्मण रूपी वैराग्यही निघून गेलं आणि त्या ठिकाणी आता अहंकार रूपी किंवा मोहरूपी रावण येतो आणि शांती रूपी सीता घेऊन जातो। म्हणून माणसाने विचार चांगला करावा, क्षणोक्षणाहाची करावा विचार,
तरावया पार भव सिंधू. का विचार करावा? तर विचार करण्यासाठी काही कारण असावीत. तर त्यातलं पहिलं कारण अभंगाच्या दुसऱ्या नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. हो आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, हो आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, हो जाणारच काळ आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, बोला बोला नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह नाशिवंत आहे, तो जाणारा आहे, त्या देहाला काळ खाणार आहे. आणि म्हणून देह जाईल जाईल यासी काळोबा. देहावर फार प्रेम करत बसू नका. देह जाणार आहे. आरशामध्ये रोज तोंड पाहतात ना, तोंड पाहताना कधीतरी विचार करा की एक दिवशी हे जाणार आहे. जायचे शरीर, जायचे शरीर जाईल क्षणात, जायचे शरीर जाईल क्षणात, जायचे शरीर, जायचे शरीर जाईल क्षणात, जायचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर, जायाचे शरीर जाईल क्षणात, जाईल क्षणात, जायाचे शरीर, जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात. गोपीनाथ पावेची ना, गोपीनाथ पावेची ना, गोपीनाथ पावेची ना, गोपीनाथ पावेची ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. जायाचे शरीर जाईल क्षणात. जायाचे शरीर क्षणार्थ जाणार आहे. पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आपलं आयुष्य. ऐका पुरुष मंडळी, एकदा का 7 दिवस झाले की आपल्याला निघायचंय. आयुष्य किती दिवसाचं आहे? तुम्ही आहेत ना कीर्तनात? मग बोला ना जरा, किती दिवस आहे आयुष्य? 70-80 वर्षाचं नाही, 7 दिवसाचं. तुम्ही म्हणाल ताई काहीतरी काय सांगता? 7 दिवसात आयुष्य पूर्ण होतं बघा ना तुम्ही. सोमवार को जन्म हुआ तो मंगलवार को बड़े हो गए. काय? सोमवार को जन्म हुआ तो मंगलवार को बड़े हो गए, बुधवार को शादी हो गई तो गुरुवार को बच्चे भी हो गए, शुक्रवार को बीमार पड़ गए, शनिवार को अस्पताल गए और इतवार को तो चल बसे. राम नाम सत्य है, राम नाम. चालली प्रेत यात्रा. प्रेत यात्रेमध्ये पुढचे म्हणतात राम नाम सत्य है आणि मागचे म्हणतात शिरापुरी का बेत है. 13व्याला मृत्यू निश्चित है. आपल्याला जायचंय. इस दुनिया में तुम्हारे पास जो कुछ भी है
इस दुनिया में तुम्हारे पास जो कुछ भी है वह तो केवल अमानत है। बेटा है तो तुम्हारा नहीं है, बेटा है तो तुम्हारा नहीं है, वो तो बहू की अमानत है। बेटी दामाद की अमानत है और ये शरीर शमशान की अमानत है। तुम देखना, तुम्हारी आंखों के सामने बेटा बहू का हो जाएगा, बेटी को दामाद ले जाएगा, ये शरीर शमशान की राख में मिल जाएगा और जिंदगी मौत से हार जाएगी। क्या करोगे? कुछ नहीं कर पाओगे। इसलिए जो भी करना चाहते हो वो आज अभी और इसी वक्त, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय होएगी, बहुरी करेगो कब। म्हणून जे करायचे ते आता करा, उद्याचं नाही। उद्याचा विचार जर केला तर रामासारखा वनवास तुमच्या वाट्याला येईल। म्हणून शुभस्य शीघ्रम, देह जाणारे देहाला काळ खाणारे, म्हणून सावध, आयुष्य खातो काळ सावधान। सावधान शब्द आपल्या कानावर पडलेला आहे। तुम्ही म्हणाल ताई कानावर नाही, डोक्यावर सुद्धा पडलाय हो। शुभ मंगल ऐकलंय ना? डोक्यावर पडलाय म्हणजे अक्षदांच्या रूपाने। पुनतगाव झोपलं की काय? जागे आहेत ना? डोक्यावर सुद्धा अक्षदांच्या रूपाने सावधान शब्द पडलाय, पण आम्ही काय सावध झालो नाही। पण महाराज भर लग्नामध्ये रामदास स्वामी असे सावध झाले की भर लग्नामधून निघून गेले, पण आपल्याला तेवढी जागृती येत नाही। सावधान शब्द कानामध्ये पडतो तरी आपण सावध होत नाही। पण आयुष्य खातो काळ सावधान, फार सुंदर वर्णन भर्तृहरी करतात। आदि तस्य गतागतैर्हरः संक्षीयते जीवितम, व्यापारैर्बहुकार्यभार गुरुभिः कालो न विज्ञायते। दृष्ट्वा जन्म जरा विपत्ति मरणं त्रासश्च नोत्पद्यते। पित्वा मोहमयीं प्रमाद मदिरा मुन्मत्तभूतन्। जेव्हा सूर्यास्त होतो ना तेव्हा त्या सूर्यास्ताकडे पाहून असा विचार करा की आदि तस्य गतागतैर, हा आदित्य माझ्या जीवनातला एक एक दिवस घेऊन जातो। म्हणजे सावध व्हाल आणि एकदा का सावधान झालात की मग भजनाला लागाल, भजन कराल। म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचंय। विठोबा रखुमाई नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान। आणि सावधान झाल्यानंतर काय केलं पाहिजे? संत समागमे धरावी आवडी, 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 संत समागमे धरावी आवडी। करावी तातडी परमा तेरा, करावी तातडी परमा ते, करावी तातडी परमा। नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी किंवा परमार्थाची, असे दोन पाठ आपल्याला पाहायला मिळतात। संत समागमाची, संत सानिध्याची आवड धरा। संत सहजासहजी भेटत नाही। चंद्रामृत सुके सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होएगा। तरी सुद्धा संत भेटल्यानंतर त्या संतांना ओळखता आलं पाहिजे, ती दृष्टी आपल्याकडे नाही। ती दृष्टी आपल्याला सत्संग प्रदान करत असतो। म्हणून संत भेटले पाहिजेत। संत भेटत नाही कारण बहुअवघड आहे संत भेटी। पण जर भेटले तर त्यांच्या सानिध्यामध्ये, त्यांच्या संगतीमध्ये, त्यांच्या सहवासामध्ये राहा। संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी, परमार्थाची तातडी करा। कारण माणसाचा क्षणाचा भरवसा नाही, क्षणभंगूर नाही भरवसा। वारे सावध तोडा माया आशा, जागे व्हा, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का। एक लक्षात घ्या, हम न रहेंगे न दुनिया रहेगी, हम न रहेंगे न दुनिया रहेगी,
दासता अपना दुनिया कहेगी, फर्ज पूरा करो बंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. आणि एक लक्षात घ्या, फार काळजी करू नका परिवाराची, माझ्या पत्नीचं कसं होईल आणि माझ्या मुलाचं कसं होईल. एक लक्षात घ्या, किसी के गुजर जाने से किसी का गुजारा नहीं रुकता. आप गुजर भी जाओ तो किसी का गुजारा नहीं रुकता. म्हणून या भ्रमात राहूच नका. मी तर म्हणते ना, एकदा लग्न झालं, मुलं बाळ झाले की खरं प्रेम करू नका, फक्त ऍक्टिंग करा. काय करा? तुम्ही म्हणाल वा वा, पहिले कीर्तनकार पाहिलेत असं बोलणार आहे. काय बोलताय ताई? अहो 2 वेळा ज्या खायला मिळतं ना त्याचे सुद्धा वांदे होतील आणि खुशाल म्हणता ऍक्टिंग करा. कारण आसक्त झाला तर ती आसक्ती तुम्हाला दुर्गतीला घेऊन जाईल. कारण आसक्ती है, आसक्ती जा नहीं सकती. कळालं तर ठीक आहे, तुमच्याकडे बघून काही लक्षातच येत नाहीये माझ्या. कळतंय ना तुम्हाला? ममत्व, अटैचमेंट म्हणजे आसक्ती. आसक्ती आ सकती है लेकिन वो जा नहीं सकती. वो आपको बर्बाद किए बिना नहीं जाएगी, आपको बर्बाद करेगी, तबाह करेगी, फिर जाएगी. त्याचं मूर्तिमंत उदाहरण जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने. म्हणून करावी तातडी परमार्थी, झडझडून वहिला निघ ये भक्तीची वाटेला. तातडी करा परमार्थाची, पण तो परमार्थ कसा असावा? निगर्वी, अहंकार रहित. तो परमार्थ करत असताना आपल्या दृष्टीमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये कोणत्याही प्रकारचा धूर म्हणजे मद, अभिमान नसावा आणि अभिमान रहित होऊन भगवंताची भक्ती करावी, परमार्थ करावा. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तू का म्हणे लोकीच्या व्यवहारे, 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 तू का म्हणे लोकीच्या व्यवहारे. नका डोळे धुरे भरून राहो, नका डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देह नाशिवंत देह नका डोळे धुरे भरून राहू, नका डोळे धुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, सावधान सावधान सावधान. आयुष्य खात काढे सावधान सावधान.
आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो आयुष्य खातो काळ सावधान अविनाश भाऊ आयुष्य खातो काळ हे आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. लक्ष द्या माझ्याकडे. झालंय का सत्काराचं? यथामती यथावकाश धावत्या वेगाने अभंगाच्या चारही चरणाचा भावार्थ मी माझ्या अल्पमतीने ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या, सद्गुरुनाथाच्या, माझ्या वडिलांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आज या ठिकाणी मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती द्वारकाबाई साहेबराव पवार या आई आपल्यातून निघून गेलेल्या आहेत. पवार परिवारामध्ये एक सर्वात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. आज या परिवारातल्या मुलींना, मग माझी मैत्रीण कल्याणी असेल, तिची बहीण मानसी असेल, आणि या परिवारातल्या प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला, मुलगा असेल, पती असेल, प्रत्येकाला ती माऊली आठवत असेल. तिचं जे मायेने जीव लावणं असेल, तिने आपल्यासाठी केलेले कष्ट, तिने आपल्यासाठी केलेलं समर्पण या पूर्ण परिवाराला आठवत असेल. तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. म्हणून तर संतांनी म्हटलेलं आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती.
म्हणून म्हटलं जातं ऊपर जिसका अंत नहीं, ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं, और इस जहां में जिसका अंत नहीं उसे माँ कहते हैं. म्हणून आईसारखं दैवत या जगामध्ये दुसरं कोणतं नाही. तर त्या मातेच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलात. परिसरातून पंचक्रोशीतून आलेले सर्व नातेवाईक, पाहुणे मंडळी, सर्व वारकरी वैष्णव, सर्वांना अंतकरणापासून धन्यवाद देते. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूज्य विवेकानंदजी महाराज गिरी महाराजांनी मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल अंतकरणापासून महाराजांना धन्यवाद देते. महाराजांचा छोटासा चिरंजीव आमचा निधी निवास अतिशय गोड कीर्तन करतो, फार सुंदर बोलतो. हळूहळू काही दिवसांनी महाराष्ट्रामध्ये एक उमलतं फूल म्हणायला काही हरकत नाही. इवलसे रोप लाविले द्वारे. एकदा बाळासाठी जोरदार टाळी वाजवा. खूप धाडसी आहे, स्पष्टोक्ती आहे शब्दामध्ये खूप, आणि वडिलांचं मार्गदर्शन आहे. कारण माझ्यासोबत माझे वडील असतात, पण आमचे बाबा वृंदावनला गेलेले आहेत. कार्तिक महिना चालू आहे आणि ब्रजवास करण्याचा त्यांचा फार अट्टहास असतो. म्हणून वृंदावनामध्ये स्वतःचं घर आहे, तिथेच बाबा असतात बऱ्याच वेळा. तर आज येणार होते पण काही कारणास्तव येऊ शकले नाही. तर या पूर्ण पवार परिवाराला अंतकरणापासून धन्यवाद देते. सर्व गायक वादक महाराज मंडळी, सर्वांची नावं मला माहीत नाहीत, पण अतिशय चांगलं गाणं ज्यांचं आहे हरिभक्तीपरायण अनिरुद्ध महाराज, हरिभक्तीपरायण सचिन महाराज, अतिशय माधुर्य या सगळ्या मंडळीच्या आवाजामध्ये आहे. हरिभक्तीपरायण नाव सांगा ना पटपट. लक्ष्मण महाराज, हरिभक्तीपरायण योगेश महाराज. नावं माहिती नसल्यामुळे त्यांना अपेक्षा नाही की मी त्यांचं नाव घ्यावं, पण आपल्या माणसांचं कौतुक आपण केलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगते सार्वजनिकदृष्ट्या या सगळ्या मंडळीसाठी, सर्व गायक वादक महाराज मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. खूप सुंदर उत्कृष्ट अशी साथ आपण सर्वांनी केली आणि सुंदर आपल्या स्वरांनी, आपल्या प्रमाणांनी या कीर्तनाला सजवण्याचा प्रयत्न आपण केला, शृंगार केला थोडक्यात कीर्तनाचा. आणि म्हणून आपल्याला धन्यवाद. बऱ्याच ठिकाणी चांगली साथ मिळत नाही, पण नियोजन महाराजांचं असल्यानंतर प्रश्नच येत नाही. तर चांगलं नियोजन आणि उत्कृष्ट नियोजन आहे, चांगली साथ मिळायला आपण भाग्य लागतं. बऱ्याच ठिकाणी अशी विचित्र साथ असते, ती साथ बघूनच वाटतं पांडुरंगा याच्यापेक्षा चिकनगुनियाची साथ बरी, एवढी विचित्र साथ असते. पण चांगली साथ आपण दिली त्याबद्दल धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाले दादा त्यांनाही धन्यवाद. आणि हे कीर्तन आपल्याला पुन्हा परत ऐकायला मिळावं यासाठी सुंदर असं या कीर्तनाचं शूटिंग आणि चित्रीकरण जे करत आहे त्यांनाही धन्यवाद. यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे. पुन्हा तुम्हाला जेव्हा कधी वाटेल आपल्या आईच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने झालेली सेवा निवांत क्षणी आपण ऐकावी, तर ती तुम्हाला सोशल मीडियाच्या कृपेने उपलब्ध होणार आहे. तर सर्वांना धन्यवाद. विनेकरी दादा, आपण सर्व परिसरातून आलेले सर्व श्रोतू मंडळी, माता भगिनी, सर्वांना धन्यवाद. आणि माझ्या वाणीला विराम. करविली तैसी केली कटकट